आपण दररोज अनेक प्रकारची पुस्तकं वाचतो. पाठ्यपुस्तकं, गोष्टींची पुस्तकं, चित्रांची पुस्तकं, तर कधीकधी मासिकंसुद्धा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही सगळी पुस्तकं बहुतेक वेळा आयताकृती किंवा चौकोनी का असतात? हा प्रश्न खूप साधा वाटतो, पण त्यामागं अनेक व्यावहारिक, शैक्षणिक आणि रचनात्मक कारणं आहेत. याच कारणांचा मागोवा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पुस्तक चौकोनी किंवा आयताकृती असण्यामागचं पहिलं कारण म्हणजे वाचायला सोपं जातं. पुस्तकाचं पान आयताकृती असलं की त्यावर शब्द नीट रांगेत लिहिता येतात. आपण डावीकडून उजवीकडं किंवा वरून खाली वाचतो. अशा वेळी आयताकृती पानं असली तर एका ओळीत जास्त शब्द येतात आणि वाचताना त्रास होत नाही. उलट जर पुस्तक चक्राकार, त्रिकोणी किंवा अनियमित आकाराचं असेल तर मजकूर नीट वाचणं कठीण होईल, डोळ्यांना त्रास होईल आणि वाचनाचा आनंदसुद्धा बिघडेल. पुढचं कारण म्हणजे छपाई. प्रेसमध्ये जेव्हा पुस्तक छापलं जातं तेव्हा मोठ्या कागदावर ही पानं एकत्र छापली जातात आणि मग ती फोल्ड करून पुस्तक बनवलं जातं. हे काम चौकोनी किंवा आयताकृती आकारात खूप सोपं आणि कमी खर्चात करता येतं. पण जर का पुस्तकाचा आकार वेगळा असेल तर छपाई करायला जास्त खर्च येतो आणि वेळही लागतो. पुढचं कारण म्हणजे साठवायला आणि वाहून न्यायला सोपं. चौरस किंवा आयताकृती पुस्तकं नीट एकावर एक रचता येतात. शेल्फमध्ये, बॅगेत किंवा बॉक्समध्ये ही पुस्तकं व्यवस्थित मांडता येतात. तर असामान्य आकाराची पुस्तकं साठवायला अधिक जागा लागते आणि सांभाळणंसुद्धा अवघड जातं. पुढचं कारण म्हणजे डिझाईन करायला सोपं. पुस्तकाची मांडणी ही त्याच्या वाचन अनुभवासाठी खूप महत्त्वाची असते. पुस्तकाच्या कव्हरवर म्हणजेच मुखपृष्ठावर लेखकाचं नाव, शीर्षक आणि चित्र असतात. ही सगळी माहिती सुंदरपणे मांडण्यासाठी आयताकृती जागा जास्त उपयोगी असते. त्याचप्रमाणे पुस्तकाच्या आतसुद्धा मजकूर, चित्र, मथळे नीट आणि आकर्षकपणे मांडता येतात. पुढचं कारण म्हणजे परंपरा आणि सवय. छपाईच्या सुरुवातीपासूनच या स्वरूपाची पुस्तकं बनवली जात असल्यामुळं वाचकांनाही त्याची सवय झाली आहे. पण जर का अचानक कोणी खूप वेगळ्या आकाराचं पुस्तक हातात दिलं तर वाचक गोंधळून जाऊ शकतो. म्हणूनच प्रकाशक आणि लेखक याच पारंपरिक आणि सर्वमान्य आकाराची निवड करत असतात. एकूणच या सगळ्या कारणावरून दिसून येतं की पुस्तकांचा साधा दिसणारा हा आयताकृती आकार निव्वळ योगायोग नाही, तर तो विचारपूर्वक निवडला आहे. विचार करा, जर पुस्तकं गोल, त्रिकोणी किंवा वेड्यावाकड्या आकाराची असती तर आपलं वाचन किती कठीण झालं असतं. शब्द ओळीत आले नसते, डोळ्यावर ताण आला असता आणि वाचनाचा आनंदच हरवला असता. खरं म्हणजे पुस्तकातल्या आतला मजकूर किंवा विचार आपल्याला घडवतो, पण यामध्ये तो मजकूर सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आयताकृती आकार किती महत्त्वाचा ठरतो हे आपल्या लक्षात येतं. याच आयताकृती आकारामुळे छपाई सोपी झाली, खर्च कमी झाला, कपाटात, बॅगेत किंवा बॉक्समध्ये ही पुस्तकं व्यवस्थित ठेवता येतात, त्यांची मांडणी सुंदर होते आणि मुखपृष्ठावरची माहिती आकर्षक दिसते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिढ्यानपिढ्या आपण या आकाराला सरावलेलो आहोत, त्यामुळं तो आता आपल्या वाचन संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. पुस्तक बाहेरून एकसारखं दिसतं पण आत प्रत्येक पान वेगळं असतं. तसंच माणसंसुद्धा एकसारखी दिसतात, पण त्याचं मन, विचार आणि अनुभव वेगवेगळे असतात. पुस्तक तुमचं रूप बदलत नाही, पण दृष्टिकोन नक्की बदलतो. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.